हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. आजचा वार आहे शनिवार. तर घरातले सर्व कामं आवरले. त्याच्यानंतर फरची पुसायला घेतली. तर मस्तपैकी हाताने फरची पुसून काढली. मला हाताने फरची पुसायला आवडते. मॉप पण माझ्याकडे आहे, पण मी शक्यतो हातानेच फरची पुसते, मॉपचा वापर नाही करत. मॉप ठेवून दिले. तर आत्ता सध्या मी पण मॉप काढणार आहे. एखाद्या दिवशी हाताने फरची, एखाद्या दिवशी मॉपने नका कानी व्यवस्थित पुसल्या जाते, तसे मॉपनी नाही पुसले जात. त्याच्यामुळे मी ना मॉप ठेवूनच द्यायले. पण आता काढणार आहे. जरा माझी पण धावपळ होते ना, मग म्हटलं आता मॉपसुद्धा काढावा. तुम्हाला असं वाटत असेल का आपल्या चॅनलवर व्हिडिओ का येत नाही, तर माझीसुद्धा खूप इच्छा आहे का दररोज आपल्या चॅनलवर एक तरी व्हिडिओ अपलोड झालाच पाहिजे. पण आत्ता सध्या ना थोडीशी माझी धावपळ होते. थोडी कशाला, चांगलीच धावपळ होऊ राहिली आहे. माझ्याकडे ना हौसा नाही आहे. जी माझ्याकडे कामाला आहे ना, कपडे भांडे आणि फरची 3 कामं ती करायची. तर आता कमीत कमी 1 महिना झाला आहे तिने सुट्टी घेतली. त्याच्यामुळे ते सर्व तिचे पण कामं मलाच करायला लागतात आणि माझे कामं आणि ऑफिस पण. मग घरातले कामं करा आणि बाहेरचे करा, तर ते शक्य होत नाही आहे, कारण खूप दमते. मला काही कामाचा कंटाळा वगैरे नाही आहे, पण शेवटी ऑफिसमध्ये गेलं ना का घरचं काम राहतं. मग घरातले कामं करा, ऑफिसचं काम करा. त्याच्यामुळे ना माझी थोडीशी धावपळ होते. त्याच्याचमुळं आपल्या चॅनलवर आहे ना दररोजचे व्हिडिओ येत नाही. पण मी प्रयत्न करणार आहे का दररोज मागच्या वेळेससारख्या आपल्या चॅनलवर दररोज एक तरी व्हिडिओ आलाच पाहिजे. मलासुद्धा दररोज आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकायला आवडतात. त्या कमेंटनुसार का होईना, पण माझ्या प्रत्येक ताईशी माझा संवाद असतो आहे. कमेंटला रिप्लाय देणं, ताईंचे कमेंट येणं, तर खरंच खूप छान वाटतं आहे. तर यापुढे ना मी नक्कीच प्रयत्न करणार आहे का दररोजचे व्हिडिओ टाकायला. आणि आता माझी दीदीसुद्धा घरी आलेली आहे. त्याच्यामुळे ना लवकरच आपल्या चॅनलवर होम टूर आणि किचन टूर पण येणार आहे. माझी दीदी आहे ना, तोपर्यंतच मी होम टूर आणि किचन टूर घेऊन येणार आहे. आता खूप छान छान व्हिडिओ येणार आहेत. पण थोडेसे माझे ना खरंच इतके म्हणजे ना माझी एकटीची आतलं बघा बाहेरचं बघा हे दोन्ही कामं ऑफिस आणि घर बघून आहे ना थकल्या जाते. त्याच्यामुळे ना मग माझी इच्छाच होत नाही का व्हिडिओ बनवून आणि अपलोड करायला पाहिजे असं. तर आता इथे माझ्यासाठी ठेवला आहे चहा वगैरे झाला आणि आता स्वयंपाकाला सुरुवात केली आहे. तर वरण भाताचा कुकर लावते आहे. आपल्या चॅनलवर हा व्हिडिओ 2 दिवसाचा येणार आहे, शनिवार आणि रविवारचा. तर नक्कीच बघा. आता आहे ना इथे मी पातेल्यामध्ये भात घातला आहे. इंद्रायणी तांदळाचा भात ना पातेल्यामध्ये छान शिजला जातो आणि कुकरमध्ये ना मग तो जरा आसट होतो. तर 2-3 पाण्याने ना छान असं तांदूळ धुवून घेतलं आणि वरण भाताचा कुकर लावला. आता इथे पोळ्या बनवून घेते. तर माझ्या दीदीनेच कॅमेरा धरला आहे. माझा कॅमेरामन झाली मम्मी, मला सुट्ट्या आहे ना तोपर्यंत तू छान छान व्हिडिओ बनवून आणि आपल्या चॅनलवर टाकत जा, अशी ती मला सांगते. तर बघा किती मस्त अशा मऊ लुसलुशीत माझ्या पोळ्या झाल्या. जेवण झालं आमचं आणि मी चालले गार्डनमध्ये. माझे 2 भाचे आलेत. तर भांडे ठेवले किचनवरतीच जेवणाचे आणि म्हटलं चला एक चक्कर गार्डनमधून जाऊन येऊया. लाईटिंग ते चालू करेल. ए कोण येले? ए आत्या आली, आत्या आली. ए दिदू आले 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 आले. हळू 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 हळू. आत्याला पा द्या, आत्याला पा द्या. आत्याला भेटलं नाही तू. ग ग ग ग हळू हळू हळू. सारखे कवटाळून कवटाळून. ए हळू, चप्पल का ग नाही घातली? हो ना, डोंगर चढायचे माझे बाळ. का रे दीदी, आत्याला पाणी द्यायचा. भांडे घासायचे मला, किचन वरती नेऊन ठेवले भांडे. ए अग ग ग ग ग. नाही रे, एवढं घराजवळ गार्डन आहे. अजून मला तर आठवेल नाही की कधी आलोय ना झोक्यानं बसलोय आणि खेळलोय, कधीच नाही. सगळं काम नुसतं आपल्यालाच दिलंय. मला तर कधी कधी वाटतं हेच गार्डन लांब असतं तर मग म्हणतो बापरे, जर जवळ असतं तर जातो बसायला गार्डनमध्ये. कधीच नाही यायला भेटत दीपाली, कधीच नाही. एवढं घराजवळ आहे पण मग कधी आले असं नाहीच. सावकाश. अण्णा आणि दीपाली मामांच्या इथं धोंडे जेवणासाठी आले आहेत. तो कुठे?
आता ये बाई आता ये मी इथून येतो चला आता आत्याच्या घरी चला, आत्याला भांडे घासायचे. चला चला ना. कशात इकडे ना आत्याकडे बस बाळा. काय दादा तुझे नाव काय आहे? आता मागं मी 2 दिवस माझ्या माहेरी गेले ना, तर हे 3 भाचे माझ्याच मागं होते. त्याच्यामुळे मला एकही दिवस काही व्हिडिओ वगैरे बनवायला भेटला नाही. मी गेले ना का ते मला काही सोडतीच नाही, माझ्याच जवळ राहतात. मग ते टीचं भरेल होतं. डायरेक्ट जाम होऊन गेले होते. का ग दीपाली, तुझे दाजी डायरेक्ट जाम झाले होते. कुठे आत्याचं घर दीदी? दीदी लहान होती तर बरोबर दाखवायचे. बाळा ओको जाऊ गार्डन मध्ये. जाऊ दे ग, जाऊ दे जाऊ दे ना, जाऊ दे ना. हे बघा, आज रविवार असल्यामुळं सर्व भाजीपाला वगैरे घेऊन आलो. आता सर्व भाजीपाला निवडायला गेली. इथं किराणा आहे, ह्या पिशवीमध्ये भाजीपाला आहे. इथं बघा सर्व किराणा आहे. याच्यातला भरपूर किराणा असाच ठेवून ठेवून वापरलाय, पण मला काही भरायला वेळ नाही मिळाला. तर म्हटलं आज सर्व किराणा वगैरे भरून ठेवील, त्याच्यानंतरच फरची पुसणार आहे. इथे ह्या भुईमुंगाच्या आईने शेंगा दिल्यात, त्या ओल्या आहेत आणि ह्या वाळल्यात, तर त्या भाजायच्या आहे, काही उकडवायच्या आहेत. इथला सुद्धा किराणा भरून ठेवायचा आहे. तेल डब्बा आणला आहे, भाजीपाला निवडायचा आहे. किचन सर्व काय आवरून झालं आहे. दुपारचे बघा 1 वाजला आहे. किचन बाहेर भांडे काढलेत घासायला आणि इथे गालीच्या निरमा पावडरमध्ये भिजत ठेवला आहे. गालीच्या धुवून टाकायचं आहे आणि हे भांडेसुद्धा घासायचे. पिशवीमधून सर्व भाजीपाला बाहेर काढून ठेवला आहे. आणि कोथिंबीर बघा किती ताजी ताजी आणि गावठी कोथिंबीर आहे. मेथीसुद्धा एकदम मस्त आहे, बारीक पानाची मेथी आहे. तर आता आहे ना, सर्वात आधी म्हटलं भांडे घासून घेते, म्हणजे भांडे पण बाहेर आहे ना हवेने छान असे सुकतील. पायपूसने ते धुवून टाकलं आहे. आणि बाहेरचं वातावरण बघा किती फ्रेश आणि मस्त असं वातावरण. माझ्या मते दुपारचे 3-3:30 वाजले. तर इथे सर्व भांडे घासून, आणि छान वाटतं बाहेर बसून भांडे घासायला. किचनवरती उभं राहून भांडे घासायच्यापेक्षा ना असं बसून भांडे घासायला मस्त वाटतात. त्याच्यामुळेच आहे ना मी बाहेर भांडे आणून ठेवले आणि किचन व्यवस्थित आवरून घेतला. तर इथे सर्व भांडे घासून झाले. टप वगैरे, कपडे सकाळीच धुवून झाले होते, त्याच्यामुळे टप वगैरे ते सुद्धा घासून टाकले. आणि गालीच्या आहे ना निरमामध्येच ठेवला आहे. गालीच्या निवांत संध्याकाळी वगैरे धुवून टाकल. तर आता आहे ना इथे मस्त भाजीपाला निवडून घेते आणि खूप मस्त इथे हवा येते ना, तर त्याच्यामुळे मग म्हटलं चला इथेच बाहेर भाजीपाला निवडूया. चटई अंथरली आणि त्याच्यावरती भाजीपाला निवडून घेते. ओपन स्पेसमध्ये बसली आहे आणि इथे भाजी निवडते. हे बघा इथे हे सुद्धा झोपले, म्हणजे अंग टाकलं आहे त्यांनी. आणि एकदम मस्त अशी हवा येते ना, मग म्हटलं चला इथंच बसून आणि छानपैकी सर्व भाजी निवडूया. फरची पुसायची आणि किराणासुद्धा भरायचा आहे, पण आधी किराणा भरणार आणि त्याच्यानंतरच फरची पुसणार आहे. खूप छान हवा चालते, त्याच्यामुळेच एवढा मोठा आम्ही ओपन स्पेस ठेवला आहे. तर आता ना इथे मी भाज्या निवडून घेते. बघा हे वांगे आणले, वरणामध्ये हे वांगे टाकून खूप छान वरण लागतं. मग मी हे आणले. फ्रीज तर साफ करेलच आहे, फक्त भाज्या आता भरून आणि ठेवून द्यायला लागते.
यांना आंबे खायचे, तर तेच दीदीला म्हणत होते का आंबे घेऊन आण आणि सुरी आणि एखादं ताट वगैरे घेऊन ये. तर मला म्हणे थांब मी थोडीशी तुला भाजी निवडू लागतं. तर सहज ते बसले बाहेर, काम चालू आहे. आज 2 मजूर सांगेले जरा वाल कंपाऊंडला काट्या वगैरे लावायला घेतल्यात. म्हणजे ना कसं आता पाण्या पावसाच्या आत मग गुरं वगैरे मध्ये येणार नाही, असे पण गुरं येत नव्हते. तर चला इथे माझ्या सर्व भाज्या निवडून वगैरे झाल्या आणि आता फ्रीजमध्ये ठेवून देते. तर फ्रीज एकदम व्यवस्थित स्वच्छ आवरलेला आहे. मी असं सतत फ्रीजमधलं सर्व सामान काढून आणि फ्रीज पुसत बसत नाही. अशी माझ्या वस्तू एखाद्या खालीवर झाल्या किंवा मागे पुढे झाल्या तर असं मी व्यवस्थित सेट करते आणि दररोजच असं वरच्या वर का होईना पण कपडा फिरवला जातो फ्रीजमधून म्हणा बाहेरून म्हणा, त्याच्यामुळे ना मग फ्रीज खराब व्हायचा प्रश्नच पडत नाही. तर आता नाही तर मँगो ज्यूस पिते. म्हटलं आता चला गरम पण झालं आहे आणि दूध तापलेलं होतं ना, तर ते आता थंड झालं आहे, ते फ्रीजमध्ये ठेवून देते. आधी बेडमध्ये अभ्यास करीत बसला होता, दीदी इकडे बेडवर बसली होती, हे सुद्धा बेडवर बसले होते. मग म्हटलं चला आपण सुद्धा बेडकडेच जाऊन आणि थंड पिऊया. आधीने आत्ताच मस्त ताजे डोनेट आणले खायला, तर मग म्हटलं चला आता सर्वांनी एक एक डोनेट तरी खाऊया. तर चला आता मी ह्या व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा.